कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, बोला बाई ना बाई। ए नौटंकी करू न ग। कोण बोलतय? चंचला। तू काय बहीण आहे का माझी चुंकुला? काय आलं बोल। तुझी आई मेली हाय। हा, लहानपणीच। नाही नाही, आत्ता मेली हाय। म्हणजे म्हणजे असं मी त्या पोलिसाला सांगितलंय, त्यामुळे तुझ्या थोबड्यावर जरा तसले हावभाव ठेवू। हा बोल आता। ऐक ना बजा, ओव्हर ऍक्टिंग नको करू, अरे नाही चांगलं दिसत ते। आई तुझी नाही का बँड वाजली आता। भुवनेश्वरीचा पर्दा फाश। आई समजांना कळलं हिथं का ती चारूबाई नाही, मावशी आहे। मेलो 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 मेलो। माझं काही खरं नाही मग आता। बज्या, तू ना आता तुझं काय की बघ, म्हणजे लोकांना सांगाया ना तुझी बहन जरी असली तरी आपलं नातं तुटलं। तुझा माझा काही संबंध नाही, इथून पुढं मला फोन करू नका, मी उचलणार बी नाही, कळलं? हॅलो, ए थांब 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 थांबव थांबव, मी बघतो काही मला सोडतायत का ते। ऐक हे चुंकुला, मला मला मदत कर। उद्या मी बाहेर पडलो ना, मी स्वतः तुला मदत करीन, शब्द देतो तुला। तू मगाशी मला म्हणाली होती की टीचर मॅडम मला मदत करतील, त्याच्याबद्दल बोल ना काहीतरी। अरे बजा, ते नाही का मी तुला आत्ता सांगू नाही शकत आहे, कारण काय इथं लय हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे र। आत्ता कसं काय सांगू ना? म्हणजे? अरे हाय व्होल्टेज म्हणजे तू आता गेलास कामात न, आधीपती काय तुला सोडत नसतोय। म्हणजे नाही का, तू खरं बी बोलू शकत नाही आणि खोटं बी बोलू शकत नाही। बजा वाचिवत असो त्याला। हा मी खरंच ठेवते आता फोन। हा चल ठेवते, बाय। सरीनबाई, मी तुम्हाला सांगणार होतो पण सांगितलं नाही। मी वचन दिलं होतं आई साहेबांना। आणि लग्नात मला दिलेल्या वचनांचं काय? या जन्मात मी या बाईशी लग्न करणं शक्य नाही। हे लग्न होणार नाही। माफ करा, तुम्ही सगळे आलात तरी चालेल। खरंच तुम्ही निघालात तरी चालेल, माफ करा। आता काय करू मी? आता काय करू? आता माझी काही धडधड नाही। ही दाढ इकडे वीर, वरती खाली, कुठे जाऊ मी? ओ साहेब, ओ साहेब साहेब, मला सोडा ना, मला सोडा, बाहेर सोडा ना। नाही नका 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 सोडू, नका सोडू, नका सोडू मला। बाहेर सोडलं तरी मला कोण वाचवणार नाही। आताच मी आता असलो तरी माझा हात पण मर्डर होऊ शकतो। मी कुठं जाऊ, कुठं कुठं जाऊ? घ्या की। रागवू नका, चूक झाली माझी मास्तरीनबाई। नका बोलू माझ्याशी। रागवू नका माझ्यावर, मी तुम्हाला बोललो नाही कारण खोटं खोटं बोललात तुम्ही माझ्याशी। पण वचन दिलं होतं अधिपती एकमेकांना साथ देण्याचं, खरं बोलण्याचं। खोटं वागलात तुम्ही। मी हे सगळं खरं सांगितलं असतं तर साथ दिली असती का तुम्ही माझी यात? ह्यात म्हणजे या कारस्थानामध्ये, या फसवणुकीमध्ये तुमच्या वडिलांना फसवून त्यांच्याशी लग्न करण्यासाठी यांनी कारस्थान रचलं, त्यात तुम्ही सामील झालात आणि यात मी तुम्हाला साथ द्यायला हवी होती, म्हणून मी सांगितलं नाही।
मग ते जस्टिफाय होतं का? तुमचं वागणं जस्टिफाय होतं ह्यानी? तुम्ही शांत व्हा. शांत हो, शांत हो अधिपती. तुम्हीच सांगा मला, मी कशी शांत हो? या घराशी काहीही संबंध नसताना या बाईनं आपल्याला सगळ्यांना फसवलंय, त्याचा मला राग आलाय. आणि माझा नवरा, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, जो माझा सर्वस्व आहे, ज्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवते, ज्याच्याबरोबर मी माझं भविष्य, माझं आयुष्य आखते, त्या माणसानं माझी फसवणूक केली आहे. आणि मी सहन करून, शांत राहून. आई साहेबांचं ह्यांच्यावर प्रेम होतं. आणि तुमचं नाहीये माझ्यावर प्रेम. प्रेम तर आहे, काही गोष्टीच प्रत्येक वेळी सगळ्या सांगता येतीलच असं नाही. सगळे एकमेकांना सांगितलं पाहिजेच असं नाही ना. म्हणजे काय खोटं बोलायचं आपण एकमेकांशी? तुमची काय व्याख्या आहे प्रेमाची? खरंच माझी चूक झाली, मी आता मान्य करतोय. अहो काय उपयोग आहे? आता सगळं भांड फुटल्यावर, सगळ्यांसमोर सत्य आल्यावर चूक झाली असं म्हणण्यात काय अर्थ आहे? काय उपयोग आहे? तुम्ही समजून घ्या की मी आई साहेबांनी वचन दिलं होतं, म्हणून. त्यांना दिलेलं वचन पाळण्यासाठी तुम्ही मला दिलेलं वचन मोडलं. आपलं वचन वेगळं, हे वेगळं. वेगळं आहे म्हणजे? फक्त सप्तपदी चालताना नाही तर पदोपदी तुम्ही मला वचन दिलं होतं. आपण एकमेकांना फसवणार नाही, काहीही लपवणार नाही एकमेकांपासून, नेहमी खरं बोलणार एकमेकांशी, खरं वागणार, हे वचन दिलं होतं तुम्ही मला. ते सगळं फक्त बोलण्यासाठी होतं का? तसं वागला नाही तुम्ही अधिपती, फसवणूक केली तुम्ही माझी. एवढं सगळं घडत होतं अधिपती, तुम्हाला एकदाही नाही वाटलं मला सांगावं, माझ्याशी बोलावं? एकदाही नाही वाटलं? नाही, असं नाही, असं खरंच नाही. मग कसं आहे? तुमच्याकडून ही अपेक्षा मी कधीच नव्हती केली अधिपती. मला असं वाटायचं की आपल्यात अंडरस्टँडिंग आहे, आपण समजून घेतो एकमेकांना, विश्वास आहे आपल्या नात्यात. पण हा गैरसमज होता माझा. मला हे कळून चुकलंय की तुम्हाला भुवनेश्वरी मॅडम सोडता इतर काहीच महत्वाचं नाही या जगात. त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला विश्वासात घेतलं आणि त्यासाठी तुम्ही आम्हा सगळ्यांचा विश्वासघात केला. नाही माफ करू शकत अधिपती तुम्हाला कधीच. रडू नका, शांत व्हा. तुम्ही जरा समजून घ्या. काय समजून घेऊ मी? माझ्या नवऱ्याने माझा विश्वासघात केला हे समजून घेऊ? की त्यानं माझी फसवणूक केली, खोटेपणाला साथ दिली हे समजून घेऊ? अधिपती, मी माझ्या वर्गात माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की खोटेपणा कधीही करू नका, नेहमी खरं बोला. आणि माझा स्वतःचा नवरा माझ्याशी खोटेपणाने वागलाय, हे कसं सहन करू मी? काय आदर्श ठेवू मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर? कुठून कुठे चाललाय तुम्ही? एवढं खरंच काही झालेलं नाहीये. काहीच झालेलं नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.